नॉनव्हेजचा खिमा खाण्यापेक्षा असा ओल्या वाटाण्याचा खिमा खाऊन बघा, खूप छान होतं हा. तर ओल्या वाटाणे मी कुटून घेतले असे बारीक, नंतर त्याला मग ते बाजूला ठेवलेले होते. नंतर फोडणीसाठी मी कांदा, टमॅटो, जिरं सगळं चांगलं भाजून घेतलं. त्याच्यामध्ये मग मसाले टाकले घरगुती, लाल तिखट, हळद, मीठ आणि परत नंतर त्याला मी मटन मसाला जरा थोडासा घातला, गरम मसाला घातला, धना जिरा पावडर घातले. हे सगळे मसाले मिक्स करून घेतले चांगले आणि थोडंसं पाणी ओतलं, ते शिजून दिलं. आणि नंतर मी कुटून ठेवलेलं होतं का नाही ते वाटण, ते वाटाण्याचं ते घालून घेतलं, मिक्स करून घेतलं, चांगलं परतून दिलं. आणि नंतर त्याला वापस थोडंसं शिजून दिलं, त्याला ताटी झाकून. नंतर त्याला मध्ये वाटाणे बाजूला ठेवलेले होते मी हिरवे, ते वरतून असेच आखे होते ते घालून घेतले आणि मिक्स करून घेतलं सगळं आणि कोथिंबीर टाकली वरतून. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. ओल्या वाटाण्याचा खिमा खूप छान झालता. तुम्हाला पण नक्की आवडेल आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.